तर चला मित्रांनो, आज आपण जी कालची आपण सिरीज चालू केली होती महात्मा फुले विशेष, म्हणजे महात्मा फुलेंचा पूर्णतः इतिहास जो आपल्याला सहसा इतिहासामध्ये आपल्याला सर्वसामान्य जो माहीत नाही, जो इतिहासात उपलब्ध आहे आणि इतिहासाच्या पुस्तकामध्ये जो उपलब्ध आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे थोडेफार ज्या इतर गोष्टी आहेत किंवा ज्या प्रसिद्ध नाहीत अशा गोष्टी आपण काल पाहण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर एक काल आपण भाग तो पूर्ण केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा दुसरा भाग, असं आपण प्रत्येक महापुरुषांच्या दोन दोन भाग मध्ये बसवण्याचा त्या पूर्ण व्हिडिओला प्रयत्न करूयात आणि असं प्रत्येक एक एक महापुरुष आपण दोन दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यवस्थित प्रकारे समजून घेऊयात. तर आता काल महात्मा फुलेंचा एक भाग झाला, आज आपण दुसरा भाग पाहून घेऊयात. तर आता महात्मा फुलेंचं अजून एक महत्वाचं गोष्ट म्हणजे कोणती, तर काल आपण एक महत्वाचं नाव पाहिलं होतं बघा, लहुजी साळवे किंवा वस्ताद लहुजीमान असं देखील त्यांना म्हणलं जातं बघा, लहुजी साळवे. आता लहुजी साळवे जे आहेत, लहुजी साळवे किंवा लहुजी वस्ताद हे जे आहेत, आता यांचा खूप पाठिंबा मुलींच्या शिक्षणासाठी होता. त्यांनी असं विशेष करून महारामांगांच्या, म्हणजे आता इथे जातीचा उल्लेख होतोय म्हणून इथे बोलावं लागतंय की महारामांगांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना असं आश्वासन दिलं होतं की तुमच्या लहान मुलींना काही होणार नाही आणि त्यांचे संरक्षण मी करेल. तुम्ही बिनधास्तपणे तुम्ही महात्मा फुलेंच्या मुलींच्या शिक्षणामध्ये शाळेमध्ये त्या मुलींना तुम्ही पाठवू शकता असं आश्वासन लहुजी साळवेंना दिलं आणि त्यांनी वाड्या वस्तीवर जाऊन महारामांगांच्या मुलींना आणलं आणि तिथे शिक्षणासाठी त्यांना पाठिंबा दिला होता किंवा मदत केली होती. हे देखील खूप महत्वाचं आहे. आता यांच्या महत्वाचं म्हणजे काय, लहुजी साळवेंची जी तालीम होती, आता हे पैलवान होते आणि साहजिकच काय की हे क्रांतिकारकांचे पण गुरु मानले जातात बघा, आद्य क्रांती गुरु म्हणून देखील असं त्यांना ओळखलं जातं बघा. त्यासाठी एक महत्वाचा किस्सा, आपले जे महादेव गोविंद रानडे आहेत बघा, महादेव गोविंद रानडे हे जे आहेत, आता महादेव गोविंद रानडेच्या बाबतीतला एक किस्सा म्हणजे महत्वाचा म्हणजे काय की यांचा वय हे 31-32 पर्यंत असताना त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर मग महात्मा फुलेंनी महादेव गोविंद रानडेला एक सल्ला दिला. तो सल्ला असा की तुम्ही पण आता तुमची पत्नीचा जर मृत्यू झाला आहे तर मग तुम्ही पण अशा एखाद्या विधवेशी लग्न करायला हवं जिचा पतीचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यानंतर महादेव गोविंद रानडेंची जी बहीण होती त्या बहिणीचा देखील पतीचा मृत्यू झाला होता बघा, म्हणजे त्यांच्या बहिणी देखील विधवा होत्या. म्हणून महात्मा फुलेंनी रानडेंना सल्ला दिला की तुम्ही पण अशा एखाद्या विधवेशी लग्न करा आणि तुमच्या बहिणीचा ज्या विधवा आहेत त्यांचा देखील अशा विधुरशी लग्न लावून द्या, पुनर्विवाह करून द्या की असे विधुर म्हणजे कोण, ज्यांची पत्नीचा मृत्यू झालेला आहे, अशा विधुरशी तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न लावून द्या आणि त्यानंतर तुम्ही स्वतः देखील एखाद्या विधवेशी तुम्ही लग्न करायला हवं. मग त्यानंतर महादेव गोविंद रानडेंचं महात्मा फुलेंना एक उत्तर होतं. ते महत्वाचं म्हणजे काय की जर मी असं केलं तर इथला जो ब्राह्मणी व्यवस्था आहे किंवा माझे जे घरचे आहेत, माझे वडील आहेत, तर ते मला घराच्या बाहेर हाकलून देतील, असं हे महादेव गोविंद रानडेंचं त्यांना उत्तर होतं. मग महात्मा फुले हे त्यांना तडकीफड उठले आणि बोलले की तुम्ही हे जे समाजसेवेचं जे ढोंग करताय ते समाजसेवेचं ढोंग बंद करा. आता एक महत्वाचं असतं बघा की समाजसेवा जर करायची म्हणलं तर ती सुरुवात आपल्यापासून करायची असते. आता समाजसेवा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. समाजसेवा करायची म्हणलं, आता जर समजा मी तुम्हाला व्यवस्थित म्हणलं की आता व्यवस्थित कपडे वगैरे घालून या, व्यवस्थित शर्ट घाला, बटन व्यवस्थित लावा, दोन्ही बटन व्यवस्थित लावा, वरचे बटन व्यवस्थित करा, हेअरस्टाईल व्यवस्थित, केसांचा भांग वगैरे व्यवस्थित पाडा. तर आधी हे मी जर तुम्हाला सांगत असेल तर याच्या अगोदर हे माझं व्यवस्थित असायला हवं, म्हणजे माझे व्यवस्थित बटन असायला हवेत, माझे केस व्यवस्थित विचारलेले पाहिजेत. तेव्हा हे दुसरे मुलं किंवा दुसरे जे मी ज्यांना सांगतोय ते ऐकू शकतात. म्हणजे मग महत्वाचं म्हणजे काय, महात्मा फुलेंचा देखील यांच्यावर राग मग साहजिक होता की तुम्ही समाजसेवेचं जे काम करतायत मग ते अगोदर तुमच्या घरापासून करायला हवं. आणि जर तुम्हाला तुमच्या वडिलांची भीती असेल किंवा इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेची जर तुम्हाला भीती असेल, वर्णवादी व्यवस्थेची जर भीती असेल, तर तुम्ही हे समाजसेवेचं ढोंग हे
करणं हे बंद करायला हवं, असं महात्मा फुलेंनी रानडेंना सांगितलं बघा. एक महत्वाचं म्हणजे काय, तर अजून एक काल सांगितलं होतं बघा तुम्हाला मी, 1848 मध्ये काय झालं होतं, तर मुलींची पहिली शाळा काढली. आता 1848 ला पहिली मुलींची शाळा काढल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वडिलांनी देखील त्यांना एक ताकीद दिली होती, महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना, की तुम्ही हे सगळं बंद करायला हवं. आणि याच्यासाठी जास्त प्रेशर आणलं त्यांच्या वडिलांवर. त्यांचे भाऊ जे आहेत किंवा त्यांचे जे इतर समाज आहेत, त्या समाजाने आणि त्यांच्या सख्या भावांनी देखील त्यांच्यावर प्रेशर आणलं. जे गोविंद फुले आहेत, म्हणजेच आपले महात्मा ज्योतिबा फुलेंचे वडील जे आहेत, म्हणजेच महादेव गोविंद रानडे यांच्या वडिलांचं, रानडेंच्या वडिलांचं पण नाव गोविंद आणि ज्योतिबा फुलेंच्या वडिलांचं नाव देखील गोविंदच आहे बघा. मग त्यांच्यावर प्रेशर आणल्यानंतर मग त्यांनी ताकीद दिली कोणाला, महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना. पण मग साहजिकच ज्योतिबा फुले हे एवढे त्यांच्या कामाशी किंवा सामाजिक एक व्यवस्थाची बदलून टाकण्यासाठी, एक सामाजिक कार्यासाठी एवढे त्यामध्ये तत्पर होते की त्यांनी मग त्यांचं ताकीद दिली तरी ऐकलं नाही. मग अक्षरशः त्यांच्या वडिलांनी त्यांना दोघांना घराच्या बाहेर काढलं. पण त्यांनी त्यांची जी काही सामाजिक कार्य आहे, जी मुलींची शाळा आहे, ती बंद पडू दिली नाही. म्हणजे काही काळासाठी ती सुरुवातीला बंद पडली, ती आर्थिक मदतीच्या अभावी किंवा पैशांच्या अभावी त्याला काही अडचणी आल्या, पण ते थांबले नाहीत. ती एक झाली की एक शाळा सुरू करत होते. एक महत्वाचं म्हणजे काय, 1952 मध्ये अस्पृश्यांची शाळा देखील चालू केली बघा. कधी सुरू केली तर 1852 मध्ये काय केली, अस्पृश्यांची शाळा केली. आता हे महत्वाचं बरं का, 1848 ला कोणती आहे, ही मुलींची शाळा आहे. आणि दुसरं कोणतं, 1852 मध्ये अस्पृश्यांची शाळा सुरू केलेली आहे. मग आता ही महत्वाचं आहे. आता अस्पृश्यांची आणि ही 48 आणि 52 मध्ये कन्फ्युज सहसा होतात, पण ही वेगवेगळे दोन सण आहेत, त्यासाठी हे आपल्याला व्यवस्थित प्रकारे समजून घ्यावं लागते. आता त्यामध्ये एक महत्वाचं नाव बघा, महादेव गोविंद रानडेंनी पुण्यामध्ये एक व्यक्तीला निमंत्रण किंवा बोलवलं होतं. ते म्हणजे होते बघा स्वामी दयानंद सरस्वती. हे तुम्हाला सर्वांना माहित असेल, ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली बघा. तर स्वामी दयानंद सरस्वती हे पुण्यामध्ये येणार होते आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली जाणार होती. पण तेवढ्यातच जे पुण्याचा जो ब्राह्मणी व्यवस्था आहे किंवा वर्णवादी व्यवस्था आहे, तिथल्या व्यवस्थेने महादेव गोविंद रानडेला त्यांनी एक चॅलेंज दिलं किंवा थोडक्यात धमकी दिली. आणि धमकी दिली काय, तर तुम्ही जर स्वामी दयानंद सरस्वती यांची जर तुम्ही मिरवणूक हत्तीवरून काढली, तर आम्ही देखील तुमच्यासोबत ती मिरवणूक ती पळवून लावू किंवा त्यांच्या विरोधात आम्ही देखील अशीच एक विरोधी रॅली मिरवणूक काढू, असं त्यांनी देखील. आणि एक महत्वाचं म्हणजे काय, आम्ही देखील मग एक गाढव घेऊन आम्ही ती मिरवणूक काढू, अशी धमकी दिली कोणाला, रानडेंना. मग आता रानडे कोणाकडे गेले, तर आता साहजिकच महात्मा फुले आणि रानडे यांच्यामध्ये वैचारिक भेद होते. पण असं नव्हतं की ते एकमेकांना बोलत नव्हते, असे एकमेकांशी बोलत वैचारिक सल्ला घेत त्यांचं हे होतं. पण वैचारिक ज्या गोष्टी आहेत ते त्यामध्ये थोडंसं मतभेद होता त्यांचा. मग रानडे गेले कोणाकडे, तर आपले महात्मा ज्योतिबा फुलेंकडे. मग महात्मा ज्योतिबा फुलेंना हा सगळा प्रकार रानडेने सांगितला. आणि मग महात्मा फुलेंना सांगितल्यानंतर मग महात्मा फुले साहजिकच कोणाकडे जाणार, तर मग आता एक गोष्ट असते बघा, आता कोणत्याही व्यक्तीला आता तुम्ही वैचारिक बोलत असाल, पण वैचारिक बोलतात तुम्ही तुमची सगळी माझा पुढचा कसा आहे त्या पुढचा कसा आहे त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर देखील देता आलं पाहिजे. काही प्रमाणात हिंसा देखील काही गरजेचे असते बघा, ते देखील महत्वाचं असतं. तसंच मग महत्वाचं म्हणजे काय, महात्मा ज्योतिबा फुले यांना मदत कोणी केलेली आहे, तर लहुजी साळवेंनी केलेली आहे. मग रानडेंनी तो सल्ला अशी सगळा प्रकार जो महात्मा फुले यांना सांगितला. मग महात्मा फुले गेले कोणाकडे, तर लहुजी साळवेंकडे गेले, म्हणजे लहुजी वस्तादारांकडे गेले. आणि लहुजी वस्तादारांना सांगितल्यानंतर मग काय केलं त्यांनी, लहुजींनी त्यांचे जे पैलवान आहेत, जे महार मांग या समुदायामधून येतात, ते त्यांचे जे सगळे पैलवान आहेत, मग ते पुण्यामध्ये त्यांनी जी रॅली काढली, जी स्वामी दयानंद सरस्वती यांना हत्तीवर बसून जी त्यांनी मिरवणूक काढली रानडेंनी महात्मा फुलेंनी,
मग ती मिरवणूक काढत असताना काय केलं, त्या मिरवणुकीला असं सहूकडे किंवा एक राऊंड असं गोल जे लहुजी वस्ताद साळवे आहेत त्यांच्या जे पैलवान आहेत त्या पैलवानांनी यांना संरक्षण दिलं. कोणाला, तर स्वामी दयानंद सरस्वतींच्या त्या हत्तीला आणि त्यांच्या मिरवणुकीला पूर्णतः संरक्षण दिलं. पण मग साहजिकच इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनी जशी धमकी दिली होती तशीच पुढून एक त्यांच्या विरोधी रॅली म्हणजे समोरून एक विरोधी रॅली आणली आणि गाढव त्यामध्ये आणलं आणि त्या गाढव एक पुतळा बसून त्यांनी ते देखील एक त्यांच्या समोरूनच त्याच रस्त्याने म्हणजे हे असे यायला लागले, खाली यायला लागले आणि हे असे यायला लागले, अशी ही रॅली त्यांनी विरोधी रॅली काढली. आणि मग साहजिकच काय, जे लहुजी वस्तादांचे जे पैलवान होते बघा, मग हे जवळ आल्यानंतर जे विरोधी रॅली आहे ती जवळ आल्यानंतर त्यांनी इथे गोंधळ केला आणि गोंधळ केल्यानंतर मग काय केलं, जे लहुजी साळवेंचे जे काही पैलवान आहेत त्या पैलवानांनी जे काही व्यवस्थेतले जे लोक होते त्या लोकांना असं बदलून काढल्याची घटना इथं झालेली आपल्याला पाहायला मिळते बघा. म्हणून लहुजी साळवे देखील या गोष्टीसाठी किंवा पुण्याच्या इतिहासामध्ये खूप महत्वाचा रोल त्यांनी केलेला आहे बघा. त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे काय, जे वासुदेव बळवंत फडके आहेत त्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो, तर ते देखील लहुजी साळवेंच्याच तालमीत शिकलेले आणि त्यांचे गुरु म्हणजे कोण, आपले लहुजी वस्ताद साळवे. आता लहुजी वस्ताद साळवे यांनी 1857च्या वेळेस आपले काही पैलवान हे 1857च्या उठावात देखील पाठवलेले बघा, ते देखील महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग महात्मा फुलेंचं जे काही हे जे काही सामाजिक प्रेरणा देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, आता त्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय, शेतकऱ्यांचा जो काही शेतकऱ्यांबद्दल जे काही त्यांनी विचार मांडलेले आहेत किंवा आर्थिक विचार मांडलेले आहेत, त्यानंतर जे धार्मिक विचार मांडलेले आहेत, हे विचार देखील आपल्यासाठी आजही प्रेरणादायी आहेत. आता ते म्हणजे महत्वाचे कसे, आता धार्मिक विचार किंवा शेतकऱ्यांचे विचार. आता शेतकऱ्यांबद्दल विचार म्हणजे काय, आता शेतकऱ्यांबद्दल विचार सांगताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही सूचना केलेल्या आहेत. त्या सूचना म्हणजे कोणत्या, की तुम्ही जास्त लग्न कार्य करण्यामध्ये भानगडीमध्ये पडून त्यामध्ये जास्त खर्च तुम्ही करू नका. त्यानंतर तुमच्या मुलाबाळा जे आहेत त्यांना थोडंफार शिक्षणावर, बऱ्यापैकी शिक्षणावर देखील तुम्ही भर द्यायला हवा. तुम्ही त्यानंतर तुमची बचत करून सावकाराकडून पैसे न घेता तुमचीच बचत करून तुम्ही व्यवस्थितपणे शेती करा. त्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे काय, शेतकऱ्यांना लुटण्यासाठी महात्मा फुलेंनी 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या किंवा 3 जणांना दोषी ठरवलं. ते म्हणजे कोणते बघा, तर एक पहिलं म्हणजे कोणती, की ब्राह्मणवादी व्यवस्था. म्हणजे जी ब्राह्मणवादी व्यवस्था म्हणजे आता साहजिक काय, शेतकऱ्यांमध्ये जर कोणताही लग्नविधी कार्यक्रम असेल किंवा माणूस गेल्यानंतर देखील जो विधी होतो त्यानंतर जो त्यांना खर्च येतो तो साहजिकच मग तो ब्राह्मणांना द्यावा लागत असं. म्हणून ब्राह्मणी व्यवस्था ही एक महत्वाची महात्मा फुलेंनी सांगितलं. दुसरं सांगितलं की ब्राह्मणवादी नोकरशाही म्हणजे कोणतं, जे सत्तेमध्ये नाही म्हणता येणार, जे आताचे सध्या जसे अधिकारी आहेत तसेच त्या काळी अधिकारी असायचे बघा. आता अधिकारी म्हणजे कोणते, जे समजा कुलकर्णी असतील किंवा कर गोळा करणारे असतील, हे जे काही इतर जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी असतील. आता हे झाला कोणता, नोकरशाहीचा दुसरा महत्वाचा पॉईंट. आणि तिसरा देखील महात्मा फुलेंनी सांगितलेला आहे की जो काही इथल्या व्यवस्थेचा जो काही भाग आहे, म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल त्याला, की इंग्रज सरकारची जी काही नीती आहे ती देखील त्यांनी त्या शेतकऱ्यांसाठी जबाबदार धरलेली आपल्याला पाहायला मिळते बघा. मग शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील महात्मा फुलेंचे खूप मोठे विचार त्यांनी मांडलेले आहेत. त्यानंतर धार्मिक विचाराबाबतीत देखील महात्मा फुलेंनी खूप गोष्टीचं खंडन केलेलं आहे बघा. आता खूप गोष्टीचं खंडन म्हणजे आता जे काही आपल्या प्रथा होत्या बघा, आता त्या प्रथा म्हणजे कोणत्या, एक महत्वाची महात्मा फुलेंच्या संबंधामध्ये असणारी एक प्रथा म्हणजे कोणती, संबंध म्हणजे त्यांच्या समकालीन असणारी, अगोदरपासून होती पण एक महत्वाची म्हणजे कोणती, केशवपनाची बघा. ठीक आहे. आता केशवपन करणं म्हणजे काय, तर ज्या मुलीचा किंवा ज्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू झालेला आहे तशा मुलीने किंवा स्त्रीने काय करायचं, त्यांच्या डोक्याचे केस ही पूर्णतः काढून टाकायचे. त्याला म्हणलं जातं केशवपन. आता साहजिकच जे बालविवाह अगोदर होते, म्हणजे बालविवाह म्हणजे काय,
अगोदर दोन्ही जे वधूवर आहेत म्हणजे नवरा नवरी आहेत ते दोघंही कमी वयाचे असायचे. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे काय, जरट विवाह पद्धत आहे बघा. जरट विवाह पद्धत. आता जरट विवाह पद्धत मध्ये काय असतं बघा, की नवरदेव किंवा वर जो असतो तो असतो 80 वर्षाचा किंवा 80-85 वर्षाचा, आणि जो काही जी वधू आहे ती असते बघा 13-14 वर्षाची किंवा त्यापेक्षाही लहान. याला म्हणलं जातं जरट विवाह. आणि जर समजा आता 80-85 वर्षाचा जर वर असेल तर तो किती वर्ष अजून जगणार, 5 ते 10 वर्ष जगला तर जगेल. त्यानंतर यांचं वय किती असेल मग मुलींचं 18 ते 19 पर्यंत जाईल. मग 18 ते 19 वर्ष किंवा 13-14 वर्षी त्यांना विधवाचं जीवन जगावं लागत होतं आणि त्यांना ते डोक्यावरचे केस काढावे लागत होते. आणि मग साहजिकच मग केशवपणाच्या बाबतीत मग महात्मा फुलेंनी स्वतःचे विचार मांडले की जो न्हावी समाज आहे, जो मुलींचे जो केस कापणारा जो समाज आहे म्हणजे न्हावी समाज, मग न्हावी समाजामध्ये जागृती घडवून आणण्याचं काम कोणी केलं तर महात्मा फुलेंनी केलं. आता एक महत्वाचं म्हणजे काय, 1889 मध्ये न्हाव्यांचा संप केला बघा. न्हाव्यांचा संप घडून आणला. कुणी घडून आणला तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी घडून आणला. आता एक किस्सा झाला होता बघा, पुणे या ठिकाणी झाला होता की महात्मा फुलेंनी ज्यावेळेस त्या असंच महात्मा फुले गेल्यानंतर एका मुलीचं केशोपन करणं चालू होतं बघा, आणि मग त्या आई वडील देखील तिथेच उपस्थित होते. मग महात्मा फुलेंनी त्यांना खूप तळमळीने त्यांना विचारलं की अरे तुमचा पोटचा गोळा आहे हा, आणि तुम्ही इतक्या लहान असून ह्या मुलीला तुम्ही तिचं केशोपन का करताय, तिला असे जीवन का जगायला देताय. मग त्यानंतर मग ते जे काही आई वडील आहेत त्यांना सांगितलं की हे पाप आमच्या पदरी कसं लागेल, की आम्ही हे व्यवस्थेनुसार करतो, हे पाप आमच्या पदरी लागणार नाही. मग त्यानंतर महात्मा फुलेंनी ओळखलं, आणि मग जो न्हावी त्या मुलीचे जे काही मुंडन करत होता किंवा केस काढत होता, केस कापत होता, तर मग महात्मा फुलेंनी काय केलं, मग न्हाव्याला म्हणले की साहजिकच आई वडिलांचा दोष नाही त्यात, जो करेल जो केशोपन करतोय त्याच्याच पायी हे पाप जाणार आहे. मग त्यानंतर न्हावी समाजाला मग काय वाटलं, त्या व्यक्तीला वाटलं की अरे खरं ही व्यवस्था ह्यांची झाली, ही प्रथा ह्यांची झाली, पण पाप कोणाच्या पदरी पडायला लागले तर आमच्या पदरी पडायला लागले. मग त्या व्यक्तीने सगळ्या न्हाव्यांना एकत्रित केलं, आणि न्हाव्यांना एकत्रित केल्यानंतर महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली काय केलं, न्हाव्यांचा संप केला. आणि त्यांनी इथं शब्द दिला महात्मा फुलेंना की, आणि सगळ्या सभेने शब्द दिला की आजपासून आम्ही म्हणजेच न्हावी समाज कोणत्याही लेकीबाळीचं मुंडन करणार नाही किंवा केस कापणार नाही असा शब्द दिला. म्हणजेच न्हाव्यांचा संपर्क कधी झाला, 1889 मध्ये झाला. त्यासाठी महात्मा फुलेंचं इथे देखील महत्वाचं एक खूप गरजेचं आपल्याला पाहायला मिळतं बा उदाहरण. ठीक आहे. आता महात्मा फुलेंच्या त्या बाबतीतला अजून एक जर किस्सा आपण पाहायला गेलो तर महात्मा फुलेंनी महात्मा फुले प्रत्येक क्षेत्रामध्ये राहिलेले आहेत. आता ते म्हणजे कोणतं, जे नगरसेवक ज्याचं पद आहे बघा, नगरसेवक देखील महात्मा फुले राहिलेले आहेत बघा. पुणे महापालिकेचे किंवा त्यावेळेस नगरपालिका पुणे नगरपालिकेचे. ठीक आहे, नगरसेवक देखील राहिलेले. त्यानंतर खूप मोठे बागायतदार देखील महात्मा फुले राहिले लागले. महात्मा फुले बागायतदार. ठीक आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, जे कॉन्ट्रॅक्टर असतात, कॉन्ट्रॅक्टरशिप देखील म्हणजे जे संबंधित त्यावेळेस जे धरण होतं, जे त्यांनी त्या धरणाचं नाव आठवत नाहीये मला, मुळा मोठा नदीवरचं खडकवासला धरण आहे. खडकवासला. आता या खडकवासला धरणावर जे चुना देण्याचं काम जे आहे, चुना देण्याचं काम देखील कोणी केलेलं आहे तर महात्मा फुले यांनी केलेलं आहे. म्हणजे जो बांधकामासाठी जो लागणारा जो चुना असतो तो चुना देण्याचं काम कोणी केलेलं आहे, महात्मा फुले यांनी केलेलं आहे. त्यासाठी हे देखील म्हणजे कॉन्ट्रॅक्टरशिप देखील महात्मा फुले यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते बघा. त्यानंतर दुसरं म्हणजे कोणतं, आता हे बाकीचे जे आहेतच, महात्मा फुले हे शिक्षक देखील होते. म्हणजे साहजिकच काय, त्यांनी स्वतःच्या पत्नीला अगोदर शिकवलं, पत्नीच्या माध्यमातून मुलींना शिक्षण दिलं, आणि महात्मा फुले हे स्वतः देखील काही ठिकाणी शिकवत होते, म्हणजे त्या शाळेमध्ये शिकवत होते बघा. त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय, आता सामाजिक हे देखील त्यामध्ये येईल.
सामाजिक गोष्टी देखील आता आपलं हे जे काही सेटअप आहे हे थोडंसं व्यवस्थित नाहीये मला समजतंय, पण साहजिकच आपली ही सुरुवात आहे आणि सुरुवात ही महत्वाची माझ्या तरीमध्ये. आता ह्या गोष्टीसाठी मी भरपूर आपल्या खूप जणांना बोललो, पण आपल्याला कोणीही सेटअप त्यांचा द्यायला तयार नाही. आता त्यांचं पण खरं आहे की त्यांचा एवढा 1,00,000-2,00,000चा सेटअप जो आहे ते आपल्याला असं का देतील, कारण आपण देखील शेवटी त्यांच्या नजरेमध्ये आपण त्यांचे स्पर्धक आहोत. पण आपण आपल्या कोणाशी स्पर्धा करायची नाही, आपल्याला लक्ष द्यायचं ते फक्त कशावर, नॉलेजवर. आता ज्या गोष्टी आहेत, आता शिकवायच्या गोष्टी म्हणजे काय, तुमच्याकडे पुस्तक आहे, इतिहासाचे किंवा समाज सुधारकचे आहे, गाठाळ सरांचं असेल किंवा समाधान महाजन सरांचं असेल, हे पुस्तक आहेत. पण यांच्या व्यतिरिक्त थोडेफार जे काही पॉईंट राहतात, आता त्यामधले पण पॉईंट मी भरपूर घेतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त जे काही पॉईंट राहतील ते पण मी इथे घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्यांना व्यवस्थित सेटअप पाहिजे तर मग ते बाकीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भरपूर आहेत. पण इथे म्हणजे महत्वाचं काय, आपल्याला नॉलेज देण्यासाठी आहे. तर आपण कोणत्याही गोष्टीला आपण म्हणजे कमी न पडता जसं आहे आपलं सेटअप तसं नॉलेज देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. आता हे जे आहेत गोष्टी ते महात्मा फुलेंच्या संबंधित अतिशय महत्वाचे आपल्याला पाहायला मिळतं बघा. ठीक आहे. आता त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय, आता नगरसेवक झाल्यानंतर एक महत्वाचं काम त्यांनी काय की दारूबंदीसाठी खूप महत्वाचं पाऊल किंवा महत्वाची मागणी महात्मा फुलेंनी आपल्याला नगरसेवक असताना केलेली पाहायला मिळते बघा. त्यानंतर बागायतदार देखील महात्मा फुले राहिलेले आहेत. त्यानंतर खडकवासला हे पण सांगितलं. आता याच्यामध्ये भ्रष्टाचार एवढा होता त्या खडकवासल्याच्या त्या बांधकामामध्ये, पण महात्मा फुले तिथं असल्यामुळे तिथे कसलाही भ्रष्टाचार हा महात्मा फुलेंनी कसलाही होऊ दिलेला नाही. त्यानंतर सामाजिक आणि शिक्षक महत्वाचं म्हणजे काय की आता त्यांचे जे सगळे सहकारी होते ते होते किंवा शिक्षक होते ते होते ब्राह्मण समाजातले. आता साहजिकच तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की महात्मा फुले असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, यांचा विरोध हा ब्राह्मण्यवादाविरोधात आहे, ब्राह्मणांविरुद्ध नाही. त्यांचे सहकारी कित्येक हे ब्राह्मण लोक होऊन गेलेले आहेत. मग शिक्षक ज्यावेळेस महात्मा फुले हे ज्यावेळेस शिकवायचे त्यावेळेस मग महात्मा फुले यांनी अजून एक मूळ निवासीची कन्सेप्ट मांडली होती बघा. मूळ निवासी. ठीक आहे. आता मूळ निवासी म्हणजे काय, तर इथले जे काही आर्य लोक हे बाहेरून आलेले आहेत आणि आपल्या भारतामधले जे आहेत ते महत्वाचे म्हणजे कोणते, जे न्हावी समाज असेल किंवा कुंभार समाज असेल किंवा बहुजनांमधले हे मराठा समाज असेल किंवा त्यानंतर महार समाज असेल किंवा इतर आदिवासी समाजामधला समाज असेल, हे सगळे समाज हे अनार्य म्हणजे आर्य हे बाहेरून आलेले आणि बाकीचे जे आहेत ते अनार्य, आणि हे अनार्य जे आहेत ते सगळे इथले मूळ निवासी आहेत असं मत कोणाचं होतं, तर महात्मा फुलेंचं मत होतं. आता महात्मा फुलेंचं हे शिक्षक असल्यामुळे महात्मा फुले हे ते लहान मुलांना देखील सांगत की कोण बाहेरून आलेले कोण इथलं मूळ निवासी असं कोण सांगत, महात्मा फुले सांगत. पण त्यांचे जे काही सहकारी आहेत त्या सहकार्यामधले महत्वाचे म्हणजे कोणते, जे गोवंडे म्हणून आहेत बघा, सदाशिव गोवंडे. ठीक आहे. आपलं काल नाव घेतलं होतं आपण, गोवंडे. मग हे त्यामध्ये प्रमुख आणि ते त्यांचे इतर सहकारी होते 3-4. ही जी ब्राह्मण मंडळी आहे की मग आता हे असं महात्मा फुलेंनी शिकवल्यानंतर मूळ निवासी ही कन्सेप्ट सांगितल्यानंतर त्यांना राग आला आणि राग आल्यानंतर मग त्यांच्यामध्ये थोडंसं वाद झाला. आणि वाद म्हणजे थोडंसं नाराजी एकमेकांविरुद्ध झाली. एकमेकांविरुद्ध म्हणण्यापेक्षा गोवंडेंची महात्मा फुलेंबद्दल थोडीशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. आणि मग महात्मा फुलेंनी ते जे सगळं काम आहे ते मग महात्मा फुलेंनी सांगितलं की ही शाळा तुम्ही आता तुम्हीच चालवा, मी याच्यामधून बाहेर पडतो. म्हणजे साहजिकच काय, महात्मा फुलेंनी ज्या गोष्टी पटत नाहीत त्या बंद केलेल्या नाहीत, त्या चालू ठेवल्या आणि ज्यांच्याशी बनत नाही त्यांना त्या व्यवस्थितपणे चालू ठेवायला सांगितले आणि स्वतः बाहेर पडले. हे देखील महात्मा फुलेंचं खूप महत्वाचं आहे की आपले एखाद्याशी मतभेद असतील किंवा आपलं वैचारिक मतभेद असतील किंवा आपले गोष्टीत कोणत्या जमत नसेल एकमेकांचं, पण त्याचा जो काही तोटा आहे तो सामाजिक उपक्रम असो किंवा आपल्या एखादा सामाजिक जो काही आपण गोष्ट निर्माण केलेली आहे त्याच्यावर कधीही फरक महात्मा फुलेंनी कधीही पडू दिलेला नाही. त्यासाठी महात्मा फुलेंचा हा देखील गुण आजच्या घडीला आपल्याला खूप महत्वाचा ठरणार आहे बघा. ठीक आहे. आता
मला वाटतं की तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला महात्मा फुले विशेष किंवा महात्मा फुलेंचा जो परिचय आपण घेतलेला आहे तो बऱ्यापैकी पुस्तकांच्या व्यतिरिक्त आपल्याला तो तुम्हाला मिळालेला असेल. त्यानंतर आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे काय, आज या ठिकाणी आपण महात्मा फुलेंचा विशेष मध्ये आज या ठिकाणी थांबूत आणि त्यानंतर आपण पुढचं जे काही लेक्चर आहे ते वाटलंच तुम्हाला कोणत्या समाज सुधारकाचं घ्यायचंय ते मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता आणि त्यानंतर मग आपण पुढचं लेक्चर उद्या आपण घेऊया. धन्यवाद.